टी विच आय एम ड्रिंकिंग इज हॉट. आता या प्रश्नामध्ये एरर शोधून काढण्यापूर्वी अगोदर आपण आर्टिकल काय असतात हे समजून घेऊ, त्यानंतर आपण एरर फाइंड आउट करू. इंग्रजीमध्ये एकूण 3 आर्टिकल्स आहेत, ए, एन आणि दी. ज्यापैकी ए आणि एन या आर्टिकलचा वापर सिंग्युलर आणि काउंटेबल नामाआधी होतो आणि याने कोणत्याही निश्चित व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होत नाही, म्हणून यांना इनडिफिनाइट आर्टिकल असे म्हणतात. त्यानंतर दी या आर्टिकलचा वापर सिंग्युलर किंवा प्लुरल आणि काउंटेबल किंवा अनकाउंटेबल नामाआधी होतो आणि या आर्टिकलच्या वापराने एखाद्या निश्चित व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो किंवा निर्देश होतो, म्हणून या आर्टिकलला डिफिनाइट आर्टिकल असे म्हणतात. आता दिलेल्या प्रश्नामध्ये टी एक नाऊन आहे आणि नामापुढे विच एक रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधी सर्वनाम आलेला आहे. याचा अर्थ असा आहे का टी एक पर्टिक्युलर नाऊन आहे, एक विशिष्ट नाऊन आहे, म्हणून जेव्हा केव्हा आपण एखाद्या विशिष्ट किंवा पर्टिक्युलर नाऊनबद्दल बोलत असतो त्यावेळेस त्या नामा अगोदर आपण दी या आर्टिकलचा वापर करतो. पण या ठिकाणी दी आर्टिकल एक मिसिंग आहे. दी आर्टिकल इथे मिसिंग असल्यामुळे टी या नामापुढे दी आर्टिकल येईल आणि वाक्यरचनेमध्ये असा बदल होईल, दी टी विच आय एम ड्रिंकिंग इज हॉट. म्हणून या ठिकाणी एरर इथे आहे का टीच्या अगोदर दी आर्टिकल पाहिजे. त्यानंतर शब्दार्थ बघू. टीचा अर्थ चहा किंवा एक पेय असा होतो. त्यानंतर विच एक रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, याचा अर्थ जो, जी, जे किंवा कोण किंवा कोणता या अर्थी आपण याला वापरू शकतो. त्यानंतर ड्रिंकचा अर्थ पिणे किंवा शोषणे असा होतो. त्यानंतर हॉटचा अर्थ गरम किंवा उष्ण असा होतो.